नमस्कार विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 2 जो की क्वाड्रॅटिक इक्वेशनवर आधारित प्रॉब्लेम सेट आहे तो सॉल्व्ह करणार आहोत. तर आजपर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 8 पर्यंत क्वेश्चन्स जे आहेत ते सॉल्व्ह केलेले आहेत. ठीक आहे, यानंतर आपण क्वेश्चन नंबर जे काही 9 आहे तिथून सुरुवात करणार आहोत. तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण या व्हिडिओला सबस्क्राइब करा आणि इतरांशी शेअर करा. ठीक आहे, चला तर आपण आता 9 क्वेश्चन पासून सुरुवात करूया. 9 क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला बघा. The sum of two roots of a quadratic equation is 5. म्हणजे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, त्याचे रूट्स जे आहेत, मुळे आहेत, त्यांची बेरीज आपल्याला दिली, ती किती दिलेली आहे? 5 दिलेली आहे. ठीक आहे, and sum of their cubes is 35. आणि जर आपण त्या रूट्सचं जर क्यूब केलं, ठीक आहे, म्हणजे आता आपण समजा अल्फा आणि बीटा जर रूट्स घेतले, अल्फा प्लस बीटा दिलेला आहे आपल्याला किती? 5. आणि पुन्हा काय सांगितलेले? सम. पण कशाची सम? बेरीज कशाची आहे? त्या रूट्सच्या क्यूब्सची सम आहे, म्हणजे घनांची बेरीज सांगितली. किती दिलेली आहे? 35. आणि त्यावरून आपल्याला काय करायचं आहे? फाइंड द इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला तयार करायचं आहे. आता आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं म्हटल्यानंतर x² मायनस अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0 हे आपल्याला माहिती आहे. आपल्याला अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू माहिती आहे, परंतु अल्फा इंटू बीटा नाही आहे. मग आपल्याला अल्फा इंटू बीटा ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करावं लागणार आहे. ठीक आहे, चला तर आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करूया. लेट 9th क्वेश्चन सॉल्व्ह करतोय आपण. लेट अल्फा अँड बीटा आर रूट्स of required quadratic equation. Required quadratic equation. ठीक आहे, अशा रीतीने therefore अल्फा प्लस बीटा हे आपल्याला काय दिलेलं आहे? 5 दिलेलं आहे. and अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू काय दिलेलं आहे? 35. चला तर आपण आता याला सॉल्व्ह करूया. कशा रीतीने सॉल्व्ह करता येईल बघा. बट अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू, याचे एक्सपान्शन आपण बघितलेलं आहे, अल्फा प्लस बीटा क्यूब मायनस 3 इंटू अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. अशा पद्धतीचं त्याचं एक्सपान्शन आहे. बरोबर. आता अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब आपल्याला माहिती आहे किती आहे? 35 आहे. राइट. पुन्हा अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू माहिती आपल्याला किती आहे? 5. म्हणजे 5 क्यूब मायनस 3 अल्फा इंटू बीटा माहिती आहे? नाही माहिती. आणि आपल्याला अल्फा प्लस बीटा माहिती आहे किती आहे? 5. ओके, आपण याला सॉल्व्ह करूया. देयरफॉर 5 चा क्यूब किती होणार? 125 मायनस 5 3 चा किती होतील? 15 अल्फा इंटू बीटा. ओके, हे मायनस 15 अल्फा इंटू बीटा जे आहे ते आपण इकडे घेऊन येऊ, आणि हे 35 जे आहे 35 जे प्लस मध्ये ते तिकडे घेऊन जाऊया. 15 अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 125 मायनस 35. ओके, आता अल्फा इंटू बीटा, आता याचं पहिले सबट्रॅक्शन करून घेऊ. 125 मायनस 35 किती होणार? 90. आणि हे 15 जे आहे तिथे मल्टिप्लिकेशन मध्ये, ते इकडे आपण आणले डिवायडेशन मध्ये. 15 1 जा 15, 15 6 जा 90. बरोबर. अशा रीतीने आपल्याला सॉल्व्ह करता येईल. मग इथे आपल्याला अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू भेटली, किती आली? 6. बरोबर. तर आता आपल्याला ते क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहिता येईल. देयरफॉर द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज काय असतं ते? x² मायनस अल्फा प्लस बीटा इंटू x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. बरोबर. देयरफॉर x² मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे? 5 आहे. 5x प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू किती आली? 6 आली, इज इक्वल टू 0. अशा रीतीने आपल्याला ते क्वाड्रॅटिक इक्वेशन
भेटतं. अतिशय इझी क्वेश्चन आहे, अवघड काहीच नाही. फक्त दिलेलं काय क्वेश्चन मध्ये ते आपण व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपण याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता 10th क्वेश्चन काय दिलेला आहे आपण बघूया. फाइंड क्वाड्रॅटिक इक्वेशन सच दॅट म्हणजे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन शोधायचं आहे, फाइंड करायचं आहे. सच दॅट इट्स रूट्स आर स्क्वेअर ऑफ सम ऑफ द रूट्स अँड square of difference of the roots of equation 2x square plus 2 in bracket p plus q into x plus p square plus q square is equal to 0. अतिशय इझी क्वेश्चन आहे. फक्त एकदा व्यवस्थित लक्षात घ्या नेमकं आपल्याला काय दिलेलं आहे. आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन काय करायचंय, शोधायचंय. आणि त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स जे शोधायचे ते एक वेगळं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि दिलेलं जे आहे क्वेश्चन मध्ये ते वेगळं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आणि त्या दोन्ही क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूट्सचं कंपॅरिझन आपल्याला दिलेलं आहे. तर मग जे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळवायचं आहे त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट कसे आहेत त्यांनी सांगितलेले आहे. ठीक आहे, बघा जर आपल्याला जे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आपण त्याचे रूट्स घेऊया. दिलेलं जे आहे त्याचं म्हणतो मी, त्याचे रूट्स आपण जर अल्फा आणि बीटा घेतले, त्याचे रूट्स आपण काय घेतले, अल्फा आणि बीटा. तर मग जो काही क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला मिळवायचं आहे, मग आपल्याला जो आता बघितलं, आता लास्ट एक्झाम्पल सॉल्व्ह केलं, जे फॉर्म्युला होता क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळवण्याचं त्याच्यामध्ये अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा पाहिजे. बरोबर, याचा अर्थ त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे रूट्स आहेत त्यांची ऍडिशन आपल्याला माहित पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन माहित पाहिजे. तर हे रूट्स कोणाचे आहेत, क्वेश्चन मध्ये दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. ठीक आहे, आणि आपण काय करूया, अल्फा 1 आणि बीटा 1 हे रूट्स कोणाचे घेतोय, जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला मिळवायचं आहे त्याचं. मग आता काय सांगितलेलं आहे की त्याचे जे काही आपल्याला जे क्वाड्रॅटिक इक्वेशन शोधायचे त्याचे रूट्स कसे आहेत. एक रूट कसं आहे, एक रूट कसं सांगितलेलं आहे, इट्स रूट्स आर स्क्वेअर ऑफ सम ऑफ द रूट्स. स्क्वेअर ऑफ द सम ऑफ द रूट्स म्हणजे स्क्वेअर ऑफ द सम ऑफ द रूट्स म्हणजे काय, रूट्सची सम करून त्यांचा काय करायचा आहे, स्क्वेअर. परंतु कोणत्या रूट्सची, जे आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे त्या रूट्स. लक्षात येते, जे इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे, दिलेल्या इक्वेशनचे रूट्स अल्फा आणि बीटा घेतलेले आहेत आपण, त्याच्या रूट्सची जर सम केली आणि त्याचा जर स्क्वेअर केला तर कुठलं रूट भेटतं, अल्फा 1 म्हणजे जे आपल्याला रिक्वायर्ड इक्वेशन आहे त्याचं रूट भेटतं. आणि दुसरं रूट कसं आहे सांगितलं त्यांनी, स्क्वेअर ऑफ डिफरन्स ऑफ द रूट्स. आणि दुसरं रूट काय सांगितलं की स्क्वेअर ऑफ डिफरन्स ऑफ द रूट्स म्हणजे त्या दोन्ही रूट्स मधला मुळांमधील फरक जो आहे त्याचा स्क्वेअर एवढा हा बीटा 1 हा रूट आहे. ठीक आहे, याचा अर्थ आपल्याला अल्फा 1 प्लस बीटा 1 आणि अल्फा 1 इंटू बीटा 1 हे आपल्याला शोधावं लागेल, जेणेकरून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करता येईल. कळालं, आता आपण सॉल्व्ह करूया. ठीक आहे, सर्वात पहिले तर आपण काय करणार आहोत, त्या दिलेल्या इक्वेशनला कंपेअर करून घेणार आहोत. कंपेअरिंग इक्वेशन आहे 2x square plus 2 in bracket p plus q into x plus p square plus q square is equal to 0 हे दिलेलं इक्वेशन आहे. with ax square plus bx plus c is equal to 0. we get, आता बघूया आपल्याला abc च्या व्हॅल्यूज काय भेटतात. abc च्या व्हॅल्यूज लिहून घेऊ आपण. a ची व्हॅल्यू काय भेटणार आहे 2, b ची व्हॅल्यू बघा 2 इन ब्रॅकेट p plus q राइट, आणि c ची व्हॅल्यू काय येणार आहे p स्क्वेअर plus q स्क्वेअर. हे लक्षात असू द्या, अशा पद्धतीने आपण c ची व्हॅल्यू घेतली. आता नेक्स्ट काय करणार आहोत, अल्फा प्लस बीटा आपल्याला माहिती आहे. अल्फा प्लस बीटा हे कोणाचे रूट आहे, ह्या दिलेल्या इक्वेशनचे. अल्फा प्लस बीटा कसं फाइंड आउट करतो, -b/a बरोबर इज इक्वल टू -b म्हणजे कोणाचं मायनस करणार -2 इन ब्रॅकेट p plus q अपॉन a ची व्हॅल्यू किती आहे 2, 2 1 जा 2, 2 1 जा 2, याचा अर्थ याचं रूट काय आलं मायनस इन ब्रॅकेट p plus q. अल्फा प्लस बीटा ची व्हॅल्यू काय आली -p plus q. अँड अल्फा इंटू बीटा काय असतं
सी अपॉन ए, सी ची व्हॅल्यू काय आहे पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर अपॉन ए ची व्हॅल्यू किती आहे 2, बरोबर. ही कशाची व्हॅल्यू भेटली आपल्याला, सी ची व्हॅल्यू भेटली. आता नेक्स्ट आपण काय करणार आहोत, अल्फा 1 आणि बीटा 1 हे आपण रिक्वायर्ड इक्वेशनचे काय घेणार आहोत, रूट्स घेणार आहोत. ठीक आहे. लेट अल्फा 1 and beta 1 are roots of required equation. म्हणजे आवश्यक असणारं जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्या वर्ग समीकरणाचं हे काय आहे, मुळे आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन. आता दिलेली माहिती काय आहे, आपल्याला सांगितलंय की जे काही रिक्वायर्ड इक्वेशन आहे त्याचे रूट्स कसे आहेत. म्हणजे अल्फा 1 कसा आहे, तर तो ह्या इक्वेशनच्या रूट्सच्या सम च्या स्क्वेअर एवढा आहे असं सांगितलं. अल्फा 1 कसा आहे, अल्फा प्लस बीटाच्या स्क्वेअर एवढा आहे. अँड बीटा 1 कसा आहे सांगितलंय त्यांनी, दुसरं रूट जे आहे ते कसं सांगितलेलं आहे, अल्फा मायनस बीटा म्हणजे ते दोघांच्या डिफरन्सच्या स्क्वेअर एवढा आहे असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर बघा आपल्याला जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे x स्क्वेअर मायनस, आता जे इक्वेशन आपल्याला तयार करायचे त्याच्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने त्याला लिहावं लागेल, बरोबर का. अल्फा 1 इंटू बीटा 1 इज इक्वल टू 0. मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल, अल्फा 1 प्लस बीटा 1 आणि अल्फा इंटू बीटा 1, अल्फा 1 इंटू बीटा 1 हे आपल्याला फाइंड आउट करणं गरजेचं आहे. ठीक आहे. मी हे असंच राहू देतो. मग आपण सर्वात पहिले फाइंड आउट करूया अल्फा 1 प्लस बीटा 1. मग आता अल्फा 1 प्लस बीटा 1 कसं फाइंड आउट करणार. ठीक आहे. तर आता अल्फा 1 किती आहे, अल्फा प्लस बीटा स्क्वेअर आहे. अल्फा 1 किती आहे, अल्फा प्लस बीटा स्क्वेअर प्लस बीटा 1 काय आहे, अल्फा मायनस बीटा स्क्वेअर आहे, बरोबर का. आता अल्फा 1 प्लस बीटा 1 जे आहे आपण ते फाइंड आउट करून घेऊया कशा पद्धतीने आपल्याला करता येईल. ठीक आहे. तर आता बघा अल्फा प्लस बीटा स्क्वेअर जे आहे ते दिलेले आहे आपल्याला. काय दिलेले आहे बघा, आपल्याला अल्फा प्लस बीटा माहिती किती आहे, मायनस पी प्लस क्यू आहे. इथे लिहून घेऊया मायनस पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर प्लस अल्फा मायनस बीटा स्क्वेअर माहिती आहे का आपल्याला, नाही. आता एक काम करूया, इथे आपण हे काय करूया, सेपरेटली फाइंड आउट करूया. मग त्यानंतर आपण अल्फा 1 प्लस बीटा 1 घेऊया. ठीक आहे. आता इथे अल्फा जे आहे, अल्फा प्लस बीटा स्क्वेअर जे आहे याला आपण करून घेऊया. काय होणार ते अशा पद्धतीने. ठीक आहे. कारण की अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू मायनस इन ब्रॅकेट पी प्लस क्यू आहे आणि त्याचा काय केला आपण, स्क्वेअर केला. ठीक आहे. आता पुन्हा जर बघितलं हे मायनस संख्येचा ज्यावेळेस पण स्क्वेअर केला जातो ते काय होत असतं, प्लस होत असतं. म्हणजेच काय होणार ते. ठीक आहे. म्हणजेच अल्फा प्लस बीटा स्क्वेअर बरोबर किती आलं, पी प्लस क्यू स्क्वेअर आलं. कळतंय. आता नेक्स्ट आता अल्फा मायनस बीटा स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट करायचं. काय, अल्फा मायनस बीटा स्क्वेअर. ठीक, एक मिनिट. बीटा बरोबर बीटा 1 बरोबर आपण काय घेणार आहोत, अल्फा मायनस बीटा स्क्वेअर. ठीक आहे. आणि अल्फा 1 प्लस बीटा 1 करायचं म्हटल्यानंतर आपल्याला त्या व्हॅल्यूज माहित पाहिजे. अल्फा प्लस बीटा याची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, काय, अल्फा प्लस बीटा स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आहे, पी प्लस क्यू स्क्वेअर आहे. परंतु अल्फा मायनस बीटा स्क्वेअर ची व्हॅल्यू माहिती का आपल्याला, नाही माहिती. मग आपण ही पहिले फाइंड आउट करून घेऊया. मग ही कशी शोधता येईल आपल्याला, अल्फा मायनस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा स्क्वेअर मायनस 4 अल्फा इंटू बीटा जर आपण केलं. आता हे अशा कसं लिहिलं, याचं एक्सपान्शन कसं आहे ते मी तुम्हाला एकदा सांगून देतो. बघा अल्फा प्लस बीटाचा जर स्क्वेअर केला आपण काय होणार, अल्फा स्क्वेअर प्लस 2 इंटू अल्फा इंटू बीटा प्लस बीटा स्क्वेअर. आणि इकडे काय आहे, मायनस अल्फा इंटू बीटा आहे, बरोबर का. मग ह्या मायनस 4 अल्फा बीटा मधून जर हे 2 अल्फा बीटा मायनस केलं तर येणार काय,
अल्फा स्क्वेअर मायनस 2 अल्फा इंटू बीटा प्लस बीटा स्क्वेअर, बरोबर. यातून आपण जर हे प्लस 2 अल्फा इंटू बीटा मायनस केलं तर अशा पद्धतीने, आणि हे एक्सपान्शन कोणाचं आहे, अल्फा मायनस बीटा स्क्वेअरचं, म्हणून अशा रीतीने त्याला आपण काय केलेलं आहे, कन्वर्ट केलेलं आहे. ठीक आहे. तर बघा अल्फा प्लस बीटा स्क्वेअर किती आहे, पी प्लस क्यू चा स्क्वेअर, पी प्लस क्यू स्क्वेअर आहे मायनस 4 अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय आहे, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर अपॉन 2, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर अपॉन 2, 2 1 जा 2, 2 2 जा 4, बरोबर. आता आपण याचं एक्सपान्शन हे ब्रॅकेट मध्ये लिहून घेतो. ठीक आहे. आणि याचं एक्सपान्शन करूया. याचं एक्सपान्शन काय होणार, इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस 2pq प्लस क्यू स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट, आता ह्या 2p या 2 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेऊ आपण, मायनस 2p स्क्वेअर मायनस 2q स्क्वेअर होईल, कारण की हा मायनस 2 आहे आणि या मायनस 2 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर मायनस होणार सर्व, बरोबर का. आता इथे मायनस 2p स्क्वेअर मधून जर p स्क्वेअर गेला किती राहिलं, मायनस p स्क्वेअर, 2 मधून 1 गेला 1च राहिला. सेम त्याच पद्धतीने मायनस 2q स्क्वेअर मधून 1 q स्क्वेअर गेला काय होणार, मायनस q स्क्वेअर होईल. ठीक आहे. पहिले आपण हे लिहून घेऊ वाटल्यास, हे प्लस 2pq इथेच राहू देऊ आणि इथे येणार मायनस q स्क्वेअर. ओके. आता लास्ट काय करतोय आहोत आपण, हे लक्षात घ्या व्यवस्थित. इथून आपण काय करणार आहोत, मायनस साइन कॉमन काढणार आहोत. मायनस साइन कॉमन काढणार, मग होईल काय, हा मायनस p स्क्वेअर काय होईल प्लस, हा प्लस काय होईल मायनस, आणि हा मायनस काय होईल प्लस, जेणेकरून आपल्याला कॉमन काढण्यामागचं कारण काय, याला आपल्याला असं लिहिता येईल बघा, p मायनस क्यू स्क्वेअर. ठीक आहे. याला आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येतं, म्हणून आपण ते तिथे ते घेतलेलं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, हे रफ करतो मी सध्या. आता डायरेक्टली आपण काय करूयात, आता आपल्याला अल्फा मायनस बीटा स्क्वेअर भेटलं आणि अल्फा प्लस बीटा स्क्वेअरची पण व्हॅल्यू भेटलेली आहे. ह्या दोन व्हॅल्यूज लक्षात घ्या, कुठल्या कुठल्या. ही एक व्हॅल्यू ही आहे अल्फा प्लस बीटा स्क्वेअरची आणि ही आहे अल्फा मायनस बीटा स्क्वेअरची. ठीक आहे. हे लक्षात असू दे. आता आपण काय करणार आहोत, अल्फा 1 प्लस बीटा 1 शोधणार आहोत. अल्फा 1 प्लस बीटा 1. अल्फा 1 म्हणजे काय आहे, अल्फा प्लस बीटा स्क्वेअर आहे. त्याची व्हॅल्यू किती आहे, इथे लिहून घेऊ वाटल्यास, अल्फा प्लस बीटा स्क्वेअर प्लस अल्फा मायनस बीटा स्क्वेअर. अल्फा प्लस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे, p प्लस क्यू स्क्वेअर आहे, प्लस याची व्हॅल्यू काय आलेली आहे, मायनस p मायनस क्यू स्क्वेअर, अशा रीतीने. ठीक आहे. मग आता आपण काय करणार आहोत बघा, p प्लस क्यू स्क्वेअर, सॉरी ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, बरोबर. हे मायनस प्लस मायनस काय होणार, मायनस p मायनस क्यू स्क्वेअर. ठीक आहे. हे मायनस साइन मी फक्त काय करतोय, समोर लिहितोय. ओके, कळालं का. हे मायनस साइन फक्त काय घेतलं मी, समोर घेतलं, किंवा मग आपण याचं एक्सपान्शन जरी केलं तरी चालेल. ठीक आहे. बघूयात कसं, याचं एक्सपान्शन करूयात. p स्क्वेअर प्लस 2pq प्लस क्यू स्क्वेअर, बरोबर. हे झालं याचं एक्सपान्शन, मायनस इन ब्रॅकेट p स्क्वेअर मायनस 2pq प्लस क्यू स्क्वेअर होईल, बरोबर का. हे a प्लस बी स्क्वेअर नुसार आणि हे a मायनस बी स्क्वेअर नुसार, p स्क्वेअर प्लस 2pq प्लस क्यू स्क्वेअर. या मायनस साइन मुळे यांचे सर्वांचे साइन्स काय होतील, चेंज होतील. मायनस p स्क्वेअर होईल, हे मायनस काय होईल, प्लस होईल, आणि हे प्लस काय होणार, मायनस होणार, अशा रीतीने. लक्षात येते. आता नेक्स्ट बघा, प्लस p स्क्वेअर मायनस p स्क्वेअर कॅन्सल, प्लस क्यू स्क्वेअर आणि मायनस क्यू स्क्वेअर काय कॅन्सल, म्हणजे प्लस 2pq आणि प्लस 2pq किती झाले, 4pq. ही कशाची व्हॅल्यू भेटली आपल्याला, अल्फा 1 प्लस बीटा 1. कशाची व्हॅल्यू भेटली, अल्फा 1 प्लस बीटा 1. लक्षात येते. आता इथे आपण वाटल्यास याला 1 नंबर दिलं, याला 2 नंबर देऊ आणि इथे आपण लिहूयात फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and
2 1 आणि 2 वरून लिहिला आहे. ठीक आहे. आता इथे लिहूयात 3 नंबर. आता आपण आणखीन आपल्याला काय शोधायचं आहे? अल्फा 1 इंटू बीटा 1 शोधायचं आहे. अल्फा 1 इंटू बीटा 1. अल्फा 1 काय आहे? p प्लस क्यू स्क्वेअर आणि बीटा 1 काय आहे? मायनस p मायनस क्यू स्क्वेअर. अशा रीतीने मग आपण करणार काय आहोत? हा मायनस फक्त आपण इथे कॉमन साइडला देणार आहोत, कारण की ते गुणाकारात आहे. दोन्ही सुद्धा काय आहेत? ते गुणाकारात आहे. मग हे मायनस समोर लिहिलं काही अडचण येणार नाही, कारण की गुणाकार केल्यानंतर याला मायनस चिन्ह असू द्या, नाही तर याला मायनस चिन्ह असू द्या, मायनस साइन येणार. बरोबर. मग p प्लस क्यू स्क्वेअर आणि इथे आहे p मायनस क्यू स्क्वेअर. मग याला आपल्याला कसं लिहिता येईल? तर आपल्याला माहिती आहे a प्लस बी आणि a मायनस बी म्हणजेच काय असतं? a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. त्याच रीतीने याला कसं लिहिणार बघा? p स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर चा स्क्वेअर. याला कसं लिहिणार? p स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर, कारण की इथे ऑलरेडी स्क्वेअर आहे. इथे जर फक्त असं असलं असतं, असं जर असलं असतं, आपण मग काय केलं असतं? फक्त p स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर लिहिलं असतं. परंतु इथे काय आहे? स्क्वेअर आहे, म्हणून इथे सुद्धा काय येणार? स्क्वेअर येणार. लक्षात येतंय का? अशा रीतीने आपण सॉल्व्ह करतो. आता इथे असं कसं आलं तर तेही तुम्हाला लक्षात येईल, कारण की इथे स्क्वेअर आणि इथे स्क्वेअर दिलेला आहे, त्यामुळे आपण तिथे ब्रॅकेटचं पण काय दिलेलं आहे? स्क्वेअर दिलेला आहे. आता ही व्हॅल्यू कशाची भेटली आपल्याला? अल्फा 1 इंटू बीटा 1 ची. ठीक आहे. हे झालं 4 आणि आपल्याला आता जे काही रिक्वायर्ड इक्वेशन आहे त्यासाठी जागाच नाही राहिली. ठीक आहे. आता इथे लिहितो तरी मी ऍडजस्ट करतो. ठीक आहे. तुम्ही समजून घ्या व्यवस्थित. ठीक आहे. द quadratic equation is काय असणार आहे? आता ते तुम्ही हे स्टेप बाय स्टेप फक्त एका खाली एक लिहा. x स्क्वेअर मायनस अल्फा 1 प्लस बीटा 1 इंटू x प्लस अल्फा 1 इंटू बीटा 1 इज इक्वल टू 0. आता फक्त याच्यामध्ये आपल्याला ते व्हॅल्यूज ठेवायचे आहेत. ठीक आहे. आपण आता व्हॅल्यूज ठेवूया. मग काय येणार ते इक्वेशन? x स्क्वेअर मायनस अल्फा 1 प्लस बीटा 1 4pq आलेले, म्हणून 4pqx बरोबर. आणि आता इथे प्लस आहे, प्लस आणि हे मायनस आहे, म्हणून हे प्लस मायनस मी डायरेक्टली इथे काय लिहितो? मायनसच घेतो. ठीक आहे. मायनस p स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअरचा स्क्वेअर. अशा रीतीने ते आपल्याला इक्वेशन भेटतं. फायनल इक्वेशन जे आपल्याला शोधायला लावलेलं आहे ते. ठीक आहे. x स्क्वेअर इज इक्वल टू 0 लिहायचं राहील. सॉरी, x स्क्वेअर मायनस 4pqx मायनस इन ब्रॅकेट p स्क्वेअर मायनस q स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. अशा रीतीने आपल्याला 10th हा जो क्वेश्चन होता तो आपल्याला सॉल्व्ह करायचा होता. प्रॉपर स्टेप्स तुम्ही लक्षात घ्या आणि त्या स्टेप्स नुसार फक्त सॉल्व्ह करत जा. तुम्हाला इझी जाईल सोडवण्यासाठी. ठीक आहे. आपल्याला जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर आपण घेऊ शकता. 11th क्वेश्चन काय दिलेला आहे आपण बघूयात. 11वा क्वेश्चन. मुकुंद possesses ₹50 more than what सागर possesses. म्हणजे सागर जवळ जेवढे पैसे आहेत त्यापेक्षा मुकुंद जवळ ₹50 काय आहेत? जास्त आहेत. ठीक आहे. The product of the amount they have is 15,000. म्हणजे त्यांच्या दोघांजवळ जी अमाऊंट आहे त्यांचा जर प्रॉडक्ट केला तर किती अमाऊंट होते? किती गुणाकार किती होतो? ₹15,000 होतं. ठीक आहे. फाइंड अमाऊंट ईच वन हॅज. म्हणजे आपल्याला शोधायचं की मुकुंद जवळ पर्सनली किती रुपीज आहेत आणि सागर जवळ पर्सनली किती रुपीज आहेत. चला तर आपण याला सॉल्व्ह करूया. अतिशय इझी एक्झाम्पल आहे. इथे आपण लिहूयात लेट. आता कंपॅरिझन कोणासोबत केलेलं आहे? सागर सोबत झालेलं आहे, म्हणून लेट सागर possesses ₹X.
समजा सागरकडे किती रुपीज आहेत x आहे therefore मुकुंद possesses सागरपेक्षा किती रुपीज जास्त आहे त्याच्याकडे 50 रुपीज म्हणजे किती रुपीज आहे रुपीज x plus 50 हे मुकुंदकडे असणारे पैसे आहेत therefore from given information किंवा कंडिशन काय लिहिणार आपण इथे दोघांजवळ जे काही रुपीज आहे त्यांचा जर प्रॉडक्ट केला म्हणजे त्यांचा जर गुणाकार केला तो गुणाकार किती सांगितलेला आहे त्यांनी 15,000 ठीक आहे आपल्याला भेटलं इक्वेशन याला सॉल्व्ह करूयात आपण x ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं x² + 50x हे प्लस 15,000 इकडे आल्यावर काय होतील -15,000 = 0 आता मल्टिप्लिकेशन किती यायला पाहिजे 15,000 आणि सबट्रॅक्शन किती यायला पाहिजे 50 इझी आहे 150 आणि 100 यांचं मल्टिप्लिकेशन केलं 15 1 चा 15 होईल आणि 3 झिरोज येतील बरोबर का आणि मग सबट्रॅक्शन केलं तर किती येणार 50 आन्सर येईल बरोबर मग म्हणून x² + 150x - 100x - 15,000 = 0 therefore इथून x कॉमन काढूया x + 150 इथून 100 आपण कॉमन काढतो आहोत मग 100 कॉमन काढला म्हणजे 100 ने यांना डिवाइड करावं लागेल इथे येणार फक्त x हे मायनस काय होणार प्लस दोन झिरोज कट होतील म्हणजे 150 = 0 राइट आता इथे ब्रॅकेट कुठलं कॉमन येणार x + 150 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय राहील x - 100 बरोबर अशा रीतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं अतिशय इझी एक्झाम्पल आहे x + 150 = 0 or x - 100 = 0 x + 150 तिकडे गेले -150 होतील और x = किती होईल हे मायनस तिकडे गेल्यावर काय होतील प्लस ठीक आहे आता रुपीज सांगितलेले आहे रुपीज कधीच -150 असू शकतात का नाही therefore आपण लिहूया but amount never be negative किंवा never negative therefore x is not equal to 150 ठीक आहे म्हणून इथे लिहा therefore सागर possesses rupees 100 and Mukund possesses rupees किती होणार x + 50 म्हणजे किती होईल ते किती होणार 100 + 50 म्हणजे ₹150 ठीक आहे अशा रीतीने आपल्याला 11th क्वेश्चन जो आहे तो सॉल्व्ह करायचा होता अतिशय इझी क्वेश्चन आहे ठीक आहे आपण याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आता आपण 12th क्वेश्चन बघूयात 12वा प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला द डिफरन्स बिटवीन स्क्वेअर्स ऑफ टू नंबर्स इज 120 दोन नंबर्स आहे आणि त्या दोन नंबरचा जर आपण स्क्वेअर केला तर त्यांच्यातला डिफरन्स किती येते 120 तर डिफरन्स दिला याचा अर्थ एक ग्रेटर नंबर असणार एक स्मॉलर नंबर असणार बरोबर का द स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर इज ट्वाइस द ग्रेटर नंबर आणि आता एक कंडिशन काय दिलेली आहे की स्मॉलर नंबरचा जो स्क्वेअर आहे तो कसा आहे ग्रेटर नंबरच्या दुप्पट आहे ट्वाइस आहे ठीक आहे म्हणजे आपल्याला इथे काय करायचं आहे फक्त ग्रेटर नंबर आपल्याला कन्सिडर करावा लागणार आहे x बघा कशा रीतीने आपण याला सॉल्व्ह करायचं आहे सोल्युशन लेट द ग्रेटर नंबर इज x ठीक आहे therefore
आता त्यांनी पुढे सांगितलं काय आहे की स्मॉलर नंबरचा स्क्वेअर जो आहे, स्मॉलर नंबर माहिती का आपल्याला, नाही, किंवा मग आपण इथे लिहू स्मॉलर नंबर स्क्वेअर, स्मॉलर नंबर स्क्वेअर म्हणजेच काय सांगितलेलं आहे त्यांनी 2x. ग्रेटर नंबरच्या काय आहे तो ट्वाइस आहे, दुप्पट आहे, बरोबर का. स्मॉलर नंबरचा स्क्वेअर कसा आहे, ग्रेटर नंबरच्या दुप्पट आहे. आता दिलेली कंडिशन काय आहे, दिलेली इन्फॉर्मेशन काय, फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन, फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन. आता इन्फॉर्मेशन काय दिलेली आपल्याला की दोन्ही नंबरचा जर स्क्वेअर केला आणि त्यांचा जर काय केला आपण डिफरन्स शोधला. दोन्ही नंबरचा म्हणजे आता ग्रेटर नंबरचा स्क्वेअर हा स्मॉलर नंबरच्या स्क्वेअर पेक्षा कसा असणार आहे, जास्तच असणार आहे. म्हणून ग्रेटर नंबरचा स्क्वेअर केला मायनस स्मॉलर नंबरचा स्क्वेअर करायचा आहे. मग स्मॉलर नंबरचा स्क्वेअर किती आहे, 2x आहे आणि तो किती दिलेला आहे आपल्याला 120 दिलेला आहे. लक्षात आलं. Therefore x square minus 2x minus 120 is equal to 0. तर आपल्याला असे दोन नंबर्स फाइंड आउट करायचे ज्यांचं मल्टिप्लिकेशन 120 येईल आणि सबट्रॅक्शन किती येणार, 2 येणार. कुठले नंबर्स असतील ते 12 and 10, राइट. 12 and 10. 12 minus 10 किती होतील, 12 multiplied by 10 120 आणि 12 minus 10 किती होतील, 2 होतील. Therefore x square, आता मायनस आहे दोन्ही ठिकाणी मायनस याचा अर्थ ग्रेटर नंबर काय असणार आहे, मायनस असणार. मायनस 12x प्लस 10x मायनस 120 इज इक्वल टू 0. Therefore इथून x कॉमन काढू, x मायनस 12, इथे कॉमन काय येणार 10, 10 ने जर डिवाइड केलं तर x मायनस किती होणार 12 होईल इज इक्वल टू 0. आता इथे कॉमन काय येणार बघा x मायनस 12 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये x प्लस 10, बरोबर आहे. x मायनस 12 आपण कॉमन काढलं, इथे राहिला x प्लस 10. इथे लिहून घेऊया x मायनस 12 इज इक्वल टू 0 और x plus 10 is equal to 0. Therefore x is equal to 12 और x is equal to minus 10. आणि x ची व्हॅल्यू इथे किती आली, -10 आली. तर मग आता इथून कुठली व्हॅल्यू मिळणार, आता -10 सुद्धा नंबर असू शकतो, परंतु -10 आपल्याला का घेऊ शकत नाही ते एक लक्षात घ्या. आता दिलेली कंडिशन काय आहे, आता आपण इथे काय करू, फक्त ग्रेटर नंबर साठी x घेऊ आणि स्मॉलर नंबर साठी काय घेतलं, समजा y स्क्वेअर घेतला. ठीक आहे, लक्षात येते. आता फ्रॉम गिवन कंडिशन, फ्रॉम गिवन कंडिशन, समजा जर आपण इथे ग्रेटर नंबर x घेतला आणि स्मॉलर नंबर काय घेतला, y घेतला आणि त्यांचा स्क्वेअर करून त्यांचा डिफरन्स शोधला, तो किती येणार 120 येणार, बरोबर. आता x ची व्हॅल्यू जर आपण -10 घेतली, x त्याचा स्क्वेअर करावा लागेल, बरोबर का. लक्षात घ्या व्यवस्थित. याचा स्क्वेअर किती होणार 100 मायनस y स्क्वेअर इज इक्वल टू 120 मायनस y स्क्वेअर इज इक्वल टू 120. हे प्लस 100 इकडे आले -100 होतील. मायनस y स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार 20 आणि म्हणजेच y स्क्वेअर इज इक्वल टू काय असणार आहे -20. परंतु आता एक लक्षात घ्या, इथे y चा स्क्वेअर केलेला आहे, याचा अर्थ हा -20 सुद्धा कुठल्या तरी एका नंबरचा स्क्वेअर असणं गरजेचं आहे. परंतु मायनस नंबर कधीही कुठल्याही संख्येचा स्क्वेअर येऊ शकत नाही. सांगायचं काय आहे, कुठल्याही नंबरचा जर आपण स्क्वेअर केला तर तो कधी मायनस येईल का, नाही येणार. याचा अर्थ y स्क्वेअर बरोबर -20 म्हणजे ही जी की व्हॅल्यू आहे x ची -10 हे असू शकणार नाही. इथे लिहून घेऊया, बट द स्क्वेअर ऑफ एनी नंबर इज नेव्हर निगेटिव्ह. म्हणजे कुठल्याही संख्येचा वर्ग हा कधीही ऋण असू शकत नाही. म्हणून x इज नॉट इक्वल टू काय असणार आहे -10. Therefore the greater number is 12 and the smaller number
करायचं का आपल्याला फाइंड द नंबर सांगितलेला आहे बरोबर का. आता आपल्याला स्मॉलर नंबर, परंतु आपल्याला एक कंडिशन काय दिलेली इथे लक्षात घ्या. इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे, स्क्वेअर सांगितलेलं. स्मॉलर नंबर कसा आहे, स्मॉलर नंबर स्क्वेअर इज इक्वल टू 12 दिलेला आहे. मग आपल्याला स्मॉलर नंबर जर फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला हे दोघांचं स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. सॉरी, इथे स्मॉलर नंबरचा स्क्वेअर बरोबर काय आहे, 2x आहे. 2x म्हणजेच किती, 2 मल्टिप्लाय बाय 12 म्हणजेच किती होणार ते 24 होईल बरोबर का. मग दोघांचं स्क्वेअर रूट काढूया. स्मॉलर नंबर स्क्वेअर रूट घेतोय दोघांचं सुद्धा, ठीक आहे. मग काय येणार, प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 24, प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 24 अशा रीतीने तो नंबर भेटणार आपल्याला. तर मग आता हा स्मॉलर नंबर भेटलेला आहे, तर मग याला लिहिताना कसं लिहिणार, इफ the numbers are, therefore the numbers are 12 and प्लस, एकदा प्लस घेऊया, एक तर 12 किंवा 12 आणि प्लस स्क्वेअर रूट ऑफ 24 असू शकतं, किंवा और 12 and मायनस स्क्वेअर रूट ऑफ 24 अशा रीतीने ते आपल्याला दोन नंबर्स जे आहेत ते फायनली भेटतात. आता 12th क्वेश्चन ही आपला सॉल्व झालेला आहे. हा सुद्धा अतिशय इझी क्वेश्चन होता. फक्त काही गोष्टींमध्ये आपल्याला व्यवस्थित प्रॉपर लक्ष देणं गरजेचं असतं. स्मॉलर नंबरचा स्क्वेअर बरोबर 2x दिलेला आहे, हे इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. हे लक्षात येणं गरजेचं आहे, ठीक आहे. आपण याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता.